नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण पाहिले की स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा केल्याने आपल्या शरीरात काय सकारात्मक बदल घडते. तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे संरक्षण आपण कशा प्रकारे करू शकतो. पण त्या अगोदर मी माझ्या पर्सनल कामामुळे व मला वेळ न मिळाल्यामुळे मी 2 ते दिवस व्हिडिओ टाकू न शकल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते. बघा मैत्रिणींनो, आपण असे काय केल्याने आपल्या घरातील व्यक्तींचे ते बाहेर असताना देखील संरक्षण करू शकतो ते आज आपण येथे पाहणार आहोत. बघा, मार्केटमध्ये आपल्याला हिरवे म्हणजे ओले नारळ मिळतात. तेच नारळ आपल्याला इथे घ्यायचे आहे. ओले नारळ आपल्याला 5 नारळ आणायचे आहे आणि नारळ आणताना त्याला देठ असावे व त्या देठाला म्हणजे त्या नारळाला सुऱ्याने न कापता हाताने देठ तोडून ते आणावे व ते नारळ आणल्याबरोबर घरात खाली न ठेवता ती पिशवी आपल्याला खिळ्याला वर टांगून द्यायची आहे. म्हणजे नारळ कसे आणायचे की त्याला देठ असेल आणि त्या देठाला सुरा लागलेला नसेल. म्हणजे असे 5 आपल्याला देठयुक्त नारळ, हिरवे नारळ आणायचे आहे आणि ते नारळ आणल्याबरोबर ती पिशवी आपल्याला खाली न टेकवता जमिनीला स्पर्श न करता वर टांगून द्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला स्वामी केंद्रातून स्वामी संरक्षण पुड्या, 5 संरक्षण पुड्या व 5 संरक्षण यंत्र देखील आणायचे आहे. नारळांना बांधण्यासाठी आपल्याला 2 लाल कलरचे ब्लाऊज पीस आणायचे आहे. बघा, नारळ आपल्याला सेवा करताना नारळ आपल्याला पाटावर ठेवून त्यावर संरक्षण पुडी व संरक्षण यंत्र म्हणजे असे एका नारळावर संरक्षण यंत्र व संरक्षण पुडी ठेवावी. तसंच 5ही नारळांवरती ठेवून मग त्या 5ही नारळांवर हात ठेवून आपल्याला आपल्यासोबत मुलगा किंवा मुलगी किंवा पती किंवा पत्नी असे कोणीही असेल तर एकाला आपल्या शेजारी आसनावर बसून आपणसुद्धा आसनावर बसावे आणि मग त्या नारळांवर हात ठेवून 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 1 माळ गायत्री मंत्र जप, 1 माळ नवरनव मंत्र जप, 1 माळ महामृत्युंजय मंत्र जप करायला सांगायचे आहे आणि मग 11 किंवा 3 वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचे व 11 किंवा 3 वेळेस वल्गा सूक्त म्हणायचे. हे मंत्र व कालभैरव अष्टक आणि वल्गा सूक्त हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे. ही सेवा झाल्यावर आपल्याला लाल कलरच्या ब्लाऊज पीस जे आपण आणलेले त्याचे 4 तुकडे करून घ्यायचे आहे व दुसऱ्या ब्लाऊज पीसमधून त्याच आकाराचा 1 तुकडा कापून घ्यायचा आहे. म्हणजे असे आपल्याला 5 भाग करून झाल्यावर एका एक ब्लाऊज पीसाच्या तुकड्यामध्ये आपल्याला 1 नारळ, संरक्षण यंत्र, संरक्षण पुडी व रक्षा टाकून तो कपडा बांधून घ्यायचा आहे. तो अशा प्रकारे बांधायचा की तो आपल्याला खिळ्याला टांगता येईल व घराच्या असेच हे चारही नारळ आपल्याला चारही आपल्या घराच्या 4ही दिशेला बांधून घ्यायचे आहे. म्हणजे घराच्या 4ही कोपऱ्यांना बांधून घ्यायचे आहे व शेवटचे नारळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या वर मध्यभागी बांधायचे आहे. असे ही 5 नारळ बांधल्याने घरातील कुठल्याही व्यक्तीवर जर संकट आले तर ते नारळ संकट आपल्यावर ओढून ते नारळ फुटते व त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तीचा जीव वाचतो. कारण नारळात अरिष्ट ओढण्याची शक्ती आहे. त्यामुळे हा 5 नारळाचा तोडगा तुम्ही केव्हाही व कधीही करू शकतात. त्यामुळे आपण आपल्या घरातील व्यक्तींचे व आपल्या घराचे संरक्षण करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा. मी तुमचे जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.